श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्रावण महिन्यात रुद्राक्षाचे महत्त्व तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही, तर स्वयं महादेवाने तुमच्या समोर पाठवला आहे. तुमच्यावर कृपा करण्यासाठी तुम्ही खरोखर खूप नशीबवान आहात. आज ही कथा तुमच्या समोर आली आहे. भगवान शिव हा असा देव आहे जो थोड्याशा भक्तीने सुद्धा प्रसन्न होतो. भोले बाबा खरोखरच नावाप्रमाणेच भोले आहेत. म्हणून मित्रांनो, तुम्हाला पुढे काही मिळवायचे असेल तर हा अध्याय मन लावून ऐका. मी तुम्हाला रुद्राक्षाचे महत्त्व थोडक्यात सांगणार आहे, ते लक्षपूर्वक ऐका. रुद्राक्ष अत्यंत पावन असून ते शिवजींना खूप प्रिय आहे. रुद्राक्षाच्या दर्शनाने, त्याला स्पर्श केल्याने व त्यावर जप केल्याने सर्व पापे नष्ट होतात. प्राचीन काली लोकांच्या कल्याणासाठी भगवान शिवप्रभूंनी पार्वतीला रुद्राक्षाचे महत्त्व सांगितले आहे. ते म्हणाले, हे महेश्वरी, तुझ्यावरील प्रेमापोटी आणि भक्तांच्या हितासाठी मी रुद्राक्षाचे महत्त्व वर्णन करणार आहे. फार जुनी गोष्ट आहे. मनावर संयम ठेवून मी हजारो दिव्य वर्ष तपश्चर्या करत होतो. एके दिवशी माझे मन अचानक प्रक्षुब्ध झाले. त्यावेळी माझ्या मनात मी सर्व लोकांवर उपकार करणारा, स्वतंत्राने वागणारा परमेश्वर आहे, असा एक विचार आला. लीलावश होऊन मी डोळे उघडले. त्यातून काही अश्रू ओघळले. त्याच्यापासून रुद्राक्ष नामक वृक्ष उत्पन्न झाला. अशा प्रकारे भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी माझे अश्रू स्थावर भावास प्राप्त झाले. त्या वृक्षावरील रुद्राक्ष मी विष्णू भक्तांना आणि चारही वर्णांच्या लोकांना दिली. त्यानंतर मी भूलोकी, गोड देश, मथुरा, अयोध्या, लंका, मलय पर्वत, सहाय पर्वत, काशी अशा अनेक ठिकाणी रुद्राक्षांचे वृक्ष उत्पन्न केले. तेव्हापासून त्याचे महत्त्व वाढले. वेदांनीही त्यांचा महिमा वर्णन केला आहे. हे देवी, बोरा एवढे रुद्राक्ष आकाराने लहान असले तरी लोकांना उत्तम फल देणारे व सुख सौभाग्याची वृद्धी करणारे असते. आवल्या एवढे रुद्राक्ष सर्व अरिष्टांचा नाश करणारे आणि चण्या एवढे किंवा त्याहून लहान रुद्राक्ष सर्व इष्टकामना पूर्ण करणारे असते. रुद्राक्ष आकाराने जसे जसे लहान होत जाते तसे तसे अधिक फळ देणारे होते. मोठ्या रुद्राक्षापेक्षा लहान रुद्राक्ष 10 पट अधिक फलदायी असते. रुद्राक्ष हे पापनाशक, क्लेश निवारक, सौभाग्य वृद्धिकारक व सर्व अभिष्ट फलांची प्राप्ती सुनिश्चित करणारे असल्यामुळे ते आपल्या शरीरावर अवश्य धारण करावे. लोकांना मंगलमय फल देणारी रुद्राक्षासारखी अन्य कोणतीही वस्तू नाही. समान गोलाई असलेले, स्वच्छ, मजबूत, टपोरे व दाणेदार नक्षी असलेले सुंदर रुद्राक्ष मनोवांछित अभिष्ट कामना पूर्ण करणारे तसेच भोग व मोक्ष देणारे असते. किड्यांनी दूषित केलेले, तुटलेले, फुटलेले, दाणेदार नसलेले, व्रण असलेले व समान आकार नसलेले असे 5 प्रकारचे रुद्राक्ष घेऊ नये. हे महेश्वरी, रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे वर्णन ऐक. एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप आहे. भक्तिमुक्तीदायक आहे. त्यांच्या दर्शनाने ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतात. त्यांची पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्त होते. सर्व उपद्रवांचे निराकरण होऊन मनोरथ पूर्ण होतात. 2 मुखांच्या रुद्राक्षाला देवदेवेश्वर म्हणतात. ते सर्व कामना पूर्ण करणारे व इष्टफल देणारे आहे. 3 मुखांचे रुद्राक्ष साधनेचे फल देणारे आहे. त्यांच्या प्रभावाने मनुष्य विद्यांमध्ये निपुण होतो. 4 मुखांचे रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप आहे. ते चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे. त्याच्या पूजनाने व दर्शनाने नरहत्येचे पातक नाहीसे होते. 5 मुखांचे रुद्राक्ष कालाग्नी रुद्र स्वरूप आहे. ते सर्वांना मनोवांछित फल व मुक्ती देणारे आहे. ते पापांचा नाश करते. 6 मुखांचे रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूप आहे. ते उजव्या दंडात धारण केल्याने मनुष्य ब्रह्महत्यादी महापातकांपासून मुक्त होतो. 7 मुखांचे रुद्राक्ष अनंग स्वरूप असून अनंग या नावानेच ओळखले जाते.
ते धारण केल्याने दरिद्री मनुष्यही धनवान होतो. 8 मुखांचे रुद्राक्ष अष्टमूर्ती भैरव स्वरूप आहे. ते धारण केल्याने मनुष्य पूर्ण आयुष्य होतो. मृत्यूनंतर त्याला शिवपद प्राप्त होते. 9 मुखांचे रुद्राक्ष हे भैरव तसेच कपिल मुनींचे स्वरूप मानण्यात आले. 9 रूपे धारण करणारी भगवती दुर्गा ही त्यांची अधिष्ठात्री देवता आहे. जो मनुष्य हे रुद्राक्ष भक्तिपूर्वक आपल्या डाव्या हातात बांधतो तो माझ्यासारखा सर्वस्वर होतो. 10 मुखांचे रुद्राक्ष साक्षात विष्णू स्वरूप आहे. ते धारण केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 11 मुखांचे रुद्राक्ष रुद्ररूप आहे. ते धारण करणारा मनुष्य सर्वत्र विजयी होतो. 12 मुखांचे रुद्राक्ष 12 आदित्यांसमान आहे. ते केसांमध्ये धारण केल्याने मनुष्य तेजस्वी होतो. 13 मुखांचे रुद्राक्ष विश्वदेवांचे स्वरूप आहे. ते धारण केल्याने सर्व अभिष्टांची पूर्तता होते, सौभाग्य प्राप्त होते, सर्व मंगल होते. 14 मुखांचे रुद्राक्ष परम शिवरूप आहे. ते भावभक्तीने मस्तकावर धारण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. रुद्राक्षाच्या संदर्भात भगवान शिवजींनी देवी पार्वतीला जे काही सांगितले तेच मी तुम्हाला कथन केले आहे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करून शिवमंत्राचा जप करणारा सद्भक्त शिवप्रभूंना अतिप्रिय असतो. त्यांच्या कृपाप्रसादाने त्याला भक्ती आणि मुक्ती या दोहांचा लाभ होतो. त्यांचे इहपर कल्याण होते. जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव असे टाईप करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.